नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाश भ्रमंती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत मुरुडेश्वर येथे। मुरुडेश्वर हे कुंडकीगिरी येथे बसलेले आहे। साधारणतः गोकर्णापासून 75 किलोमीटर अंतरावरती आहे। मुरुडेश्वर निर्मितीची कथा तितकीच सुंदर आहे। मुरुडेश्वर येथे नुकतंच नूतनीकरण झालेलं आहे। दक्षिण भारत हे तेथील मंदिरं तसेच मंदिराचे प्रवेशद्वार ज्याला गोपुरम असे म्हणतात यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। मुरुडेश्वर येथील राजगोपुरम हे जगातील दुसरे सर्वात उंच गोपुरम आहे। याची उंची 209 फूट आहे आणि हे 20 मजल्याचं गोपुरम आहे। येथे वरती जाण्यासाठी तुम्हाला लिफ्टची सोय आहे। त्याचबरोबर भगवान शंकर यांची 123 फूट उंच अशी भव्य मूर्ती आहे आणि ही जगातील सर्वात तिसरी उंच अशी शिवमूर्ती आहे। या मूर्तीच्या आतमध्ये चित्र देखाव्या रूपात आपल्याला आत्मलिंग प्राप्तीची कथा दाखवली गेली आहे। हे बघण्याचे शुल्क फक्त 50 रुपये प्रत्येकी आहे। कदाचित हे कालांतराने वाढेलही सुद्धा। तर मंडळी, आता जाणून घेऊया मुरुडेश्वर उत्पत्तीची कथा। मागच्या भागामध्ये आपल्याला माहितीच आहे की रावणाने शिवाची आराधना करून आत्मलिंग प्राप्त केले होते। मागच्या भागाची व्हिडिओ लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की पहा। जेव्हा बाळ गणेशाने आत्मलिंग खाली ठेवले तेव्हा रावण क्रोधित झाला व त्याने बाल गणेशाच्या डोक्यात प्रहार केला। त्यानंतर त्याने आपल्या ताकदीचा प्रयत्न करून आत्मलिंग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण ते त्याला शक्य झाले नाही। हे करत असताना आत्मलिंगाचे काही तुकडे विखुरले गेले। लिंगाच्या डोक्यावरील तुकडा हा सध्याच्या सुरतकलमध्ये पडला आहे असं म्हटलं जातं। रावणाने आत्मलिंग ज्या डब्यातून बांधून आणलं होतं तो डब्बा सज्जेश्वर येथे पडला आणि त्याचे झाकण गुणेश्वर येथे पडलं आणि आत्मलिंग ज्या पवित्र कपड्यामध्ये बांधलं होतं तो कपडा मुरुडेश्वर म्हणजेच कुंडकगिरी येथे पडला आणि तिथे शिवाचं मंदिर स्थापन करण्यात आलं आणि कपड्याला बांधलेली दोरी धारेश्वर येथे पडली। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी शिवाची मंदिरं उभारण्यात आली आहेत आणि सगळी मंदिरं ही देखण्याजोगी आहेत। जर तुम्ही इथे आलात तर या मंदिरांना भेट द्यायला विसरू नका। मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शेवटी चित्ररूपी देखाव्याचं चित्रीकरण केलं आहे, ते तुम्हाला बघायला खूप आवडेल। आत्मलिंग प्राप्तीची संपूर्ण कथा चित्ररूपी देखाव्यांमध्ये रेखाटली आहे। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं। चला तर मंडळी, निरोपाची वेळ झालेली आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा।
आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. सहितं